थालीपीठ म्हणजे अगदी पारंपरिक आणि आपल्या लहानपणापासून अशा नाश्त्याचा प्रकार जो की प्रत्येकाने खाल्लेलाच आहे. पण आज याच नाश्त्याच्या प्रकारामध्ये आपण थोडासा ट्विस्ट आणणार आहोत. तो ट्विस्ट कोणता आहे हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं आपण एक काकडी घेतलेली आहे. ही काकडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यावरची ही आपण साल काढून घेऊयात. नको असणारा भाग आपण कट करून घेतोय. सोबतच इथं मी ही कैरी घेतलेली आहे. अर्थातच एवढी मोठी कैरी आपण वापरणार नाहीये, जेवढी आपल्याला लागेल तेवढीच वापरणार आहोत. ही सुद्धा अशा पद्धतीनं मी सोलून घेते. कैरी घेताना आहे ना हलकी अशी आंबटसर घ्यायची, म्हणजे थालीपीठाला चव छान येते. याचा सुद्धा आपण अनावश्यक भाग कट करून घेऊया. आता इथं आपण ही काकडी आणि हे कैरी अशा पद्धतीनं खिसून घेत आहोत. आणि इथेच लगे एका साईडला आपण ही कैरी देखील अशी खिसून घेतोय. अर्थातच थालीपीठ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा हा येतोच, तर त्याच पद्धतीनं आपण इथं कांदा घेतलेला आहे. आणि हा कांदा आपल्याला एकदम जेवढा होता येईल ना तेवढा बारीकसर असा चिरून घ्यायचा आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. तर त्याच्यासाठी चवीनुसार मिरच्या घ्यायच्यात, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. आता मी एक बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 1 कप टाकत आहोत ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि साधारण 2 मोठे चमचे बेसन पीठ. त्याला कांदा, कैरी, काकडी, आत्ताच तयार केलेलं हे वाटण, धना पावडर 1 चमचा, खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर, ती सुद्धा एकदम बारीकसर अशी चिरून घ्यायची आणि सोबतच चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, तीळ टाकून घेतोय. तीळ आता सध्या उन्हाळा आहे तर त्यामुळे पूर्णपणे ऐच्छिक आहेत. जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आता इथे आपण हे पीठ एकत्र करण्यासाठी किंवा मळण्यासाठी वापरत आहोत अगारोचा हा स्टँड मिक्सर. वापरण्यासाठी अतिशय सोयीचा आहे. याच्यामध्ये काकडी आहे, सोबतच कैरी सुद्धा आहे, तर त्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता आपण हे एकजीव करतोय आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. पीठ मळून झालेलं आहे आणि याच्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतोय आणि आता परत एकदा मिक्सर ऑन करूया. आता आपण हे भांडं अशा पद्धतीनं बाजूला करून घेतोय. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण मळलेलं हे पीठ आपण यातून बाजूला काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त मौसूद अशा पद्धतीनं हे पीठ मळलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण हातानं मळतो ना अगदी सेम तशाच पद्धतीनं. मला सुद्धा जर अगारोच्या या स्टँड मिक्सरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. थालीपीठ आपण थापायला घेतोय तर त्यासाठी आपल्याला एक असा स्वच्छ बागायतदार हवा आहे जो सुती असतो आणि आपल्याला हा ओला करून घ्यायचा आहे. हा जर ओला म्हणजे जास्त पुरेपूर ओला करून घ्यायचा तरच मग आपलं थालीपीठ याला चिटकून बसत नाही. अर्धवट ओला असेल तर मग थालीपीठ याला चिटकून बसतं. तर त्यामुळे याला ओला करून घ्यायचं आहे. आपलं जे मळलेलं पीठ आहे ना त्यातला आपण एक छोटासा उंडा घेतोय. आता थालीपीठ तुम्हाला किती जाड किंवा किती पातळ करायचं आहे त्या हिशोबानं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे थापून घेणार आहोत. तुम्हाला एक गमतीचा भाग सांगू का, तुमच्यासाठी एक छान असा सरप्राईज आहे बरं का. म्हणजे तुम्ही आता घर बसल्या पैसे न देता आमचे मसाले घेऊ शकता.
आता तुम्ही विचार करताल, ताई हे कसं काय शक्य आहे? काही नाही, काय करायचंय माहितीये का? चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करावं लागेल आणि या व्हिडिओला जर 5,000 लाईक्स आणि 500 कमेंट आल्या तर त्यातली एक कोणतीही रॅन्डम कमेंट आम्ही उचलणार आणि त्यांना आपला जो स्पेशल असा काळा मसाला आहे ना तो घरपोच मिळेल 1 किलो. याच्यापेक्षा फक्त कमेंट तर करायची आणि एका कमेंटवर जर तुम्हाला आपला इतका स्पेशल असा मसाला मिळणार असेल तर कमेंट करायला काय हरकत आहे, बरोबर आहे ना? तर चला मग आत्ताच मी हे थालीपीठ थापून घेते, तोपर्यंत पटकन तुम्ही कमेंट टाईप करा. थालीपीठ थापताना आहे ना ते असं बऱ्याच जणींचं इथं मध्ये जाड राहतं, कडेला पातळ, किंवा काही जणींचं मध्ये पातळ राहतं, कडेला जाड राहतं. अशा पद्धतीचं आपल्याला नकोय. त्यासाठी काय करायचं, जेव्हा हे आपण थापतो ना त्यावेळेस सुद्धा अशा सर्कलमध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं असतं, म्हणजे ते सगळीकडनं एकसारखं थापलं जातं. तुम्हाला असं वाटेल ना की हे हाताला चिटकतंय तर त्यावेळेस काय करायचं, तेलाचा नाहीतर पाण्याचा हात घ्यायचा आणि हे थापून घ्यायचं आहे. आता आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं थापलं गेलं आहे. यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेते आणि हे तीळ याला चिटकून बसावेत यासाठी परत एकदा याला अशा पद्धतीने थापून घेऊयात. ज्यावेळेस आपण थालीपीठ करतो त्यावेळेस आपली ही पहिली पद्धत आहे, म्हणजे पहिल्यापासून अशाच पद्धतीनं थालीपीठ केलं जातं. याला असे होल करायचे आणि या होलमध्ये जेव्हा आपण तेल सोडतो त्यावेळेस हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजलं जातं. तवा आपला तापलेला आहे. यावरती आता हे थालीपीठ आपल्याला सोडून घ्यायचं आहे. काही नाही, अगदी अलगदपणे हा कपडा उचलायचा, यावरती सोडून घ्यायचं. तेल सोडून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, तवा रुळण्यासाठी पण वेळ लागतो बरं का. पहिलं जे थालीपीठ आहे ना, किंवा असं माहिती आहे आता गृहिणींना अनुभव असेलच, पहिली चपाती असू देत किंवा भाकरी असू देत ती करताना थोडंसं तवा रुळेपर्यंत वेळ लागतो आणि मग दुसरं जे आहे ते अगदी व्यवस्थित असं तयार होतं. असं हे सगळीकडनं मोकळं करून घेऊ. मध्ये आपण जे होल केलेत ना त्या होलमधून तेल खालपर्यंत जातं. व्यवस्थित असं हे थालीपीठ भाजलं जातं. मस्त तुम्ही बघू शकता रंग अप्रतिम आलेला आहे. आणि सोबतच आहे ना, आता उन्हाळा जरी असला तरी मला असं वाटतं एवढ्याशा तेलाने काही होत नाही. त्यामुळे थोडेफार टाकले तरीही चालतात. काय होतं ना, पदार्थ खाताना तो जर दिसायला छान दिसला तर मग खाण्याची आपली जी इच्छा आहे ती अपसुकपणे वाढते, बरोबर आहे ना? त्या बाजूनही आपण याला व्यवस्थित असं शेकून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. थालीपीठ भाजलेलं आहे, काढून घेऊयात. सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपले इतर थालीपीठ करून घेतोय. मस्त मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचं आपलं हे थालीपीठ झालेलं आहे. आणि आता आपण नेहमीप्रमाणेच टेस्ट करूयात, कसं झाले ते पाहूयात. तेव्हा सांगू का, मस्त झालेले. पहिली गोष्ट तर मऊसूत तयार झालेलं आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपण कैरी वापरलेली आहे. कैरीचा हलकासा आंबटसरपणा खाताना जाणवतो. त्यानंतर काकडीचा मऊसूतपणा आणि याच्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरव्या मिरचीची जी काही पेस्ट घातलेली आहे, या सगळ्यांमुळे या थालीपीठाला असली भारी चव आलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगू, खातच राहावं असं हे थालीपीठ झालेलं आहे. चला तर मग अशा पद्धतीचं हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या घरातल्यांना कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूयात अशाच काहीशा छान अशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.